मी सौ अलका रामदास गाताडे, राहणार कोटोडा, इथली नागरिक आहे. तर आमच्या गावात कंट्रोल 25 वर्ष झाले तो धान्य वाटत आहे. तरी तो एका व्यक्तीच्या मागे 5 किलो अनाज कमी देत होता आणि पैसे जास्त घेत होता. तर लोकांचं म्हणणं आहे का आम्हाला कंट्रोल हा नेहमीप्रमाणे जर दिला तर आम्हाला पाहिजे नाही कंट्रोलवाला. आम्ही हे सर्व संघाच्या बाया, बचत गटाच्या बाया यांनी सगळ्यांनी एक मंजुरी केली आहे का त्यांना आम्हाला धान्य जर बरोबर दिलं तर आम्ही ठेवू, नाही तर आमची चौकशी तहसीलदाराकडे कोणतीही तक्रार केल्यास चौकशी न करता त्याला ऑर्डर दिला हे आम्हाला मंजूर नाही. आज तुम्ही इथं कशासाठी बसून आहे? आम्ही ऑर्डर त्याला कसा दिला, ऑर्डर दिला की त्याला पुन्हा? हो दिला म्हणे, ऑर्डर दिला. आमच्या गावात चौकशी न करता ऑर्डर कसा दिला? आम्हाला कोणत्याही गोष्टी न विचारता तुम्हाला धान्य बरोबर मिळत आहे की नाही मिळत आहे, आमचे पैसे किती घेत आहे, का घेत आहे, हे असं का नाही विचारलं आम्हाला. ग्रामपंचायत सदस्य आणि माझी पत्नी सरपंच आहे. कोण्या गावचे? कोटोडा ग्रामपंचायत कोटोडा बोल. गावकऱ्यांचं तक्रार काय आहे का कंट्रोल बदल आहे का? यांनी नेहमीप्रमाणे जसं गावकऱ्यांनी पावती वगैरे मागत होती यांनी देत नव्हतं का? आम्ही एखादा त्याला बोलवलं होतं का पावती देत नाही, तर तो म्हणत होता मी पावती देत नाही. का बरं? नाही मी त्यातून 2 रुपये खातो असं, पण खाते पण मागून खा म्हटलं आम्ही, असं नका. आणि आम्ही वारंवार आता हे 4 तारखेला त्याला म्हणजे निलंबित केलं होतं. 6 महिने निलंबित केलं होतं. 6 महिने पूर्ण न होता त्याला 5 महिन्यातच आदेश भेटला आणि आम्ही तक्रार तहसीलदारांकडे तक्रार केली. तर त्यांनी आम्हाला त्याची आदेश कापी दे म्हणून आम्ही अर्ज केला, तर परंतु ते देत नव्हते. आम्ही वारंवार ते तहसील कार्यालयाला येऊन नाही का आम्ही अर्ज करत होतो, वारंवार त्यांना टाळाटाळ करत होतो. तेव्हा आम्हाला आता 2-3 दिवसामध्ये ते आदेश कापी मिळाली. त्याच्यानंतर आम्ही DO कडे गेलो होतो. DO साहेबांना म्हणजे जे मिस्किन होते याच्यापूर्वी त्यांनी आदेश दिला देण्याला. तर आम्ही आमच्या गावाचा जो म्हणजे कामाचा तक्रार दिला होता त्याचा पूर्णपूर चौकशी न करता त्यांनी आदेश दिला. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी असंच आहे का तो जो आता दत्ता भीमराव मेश्राम जो वितरक आहे त्यांना न देता आमच्या बचत गटाला किंवा त्यांचा प्रोसेस जसं होईल त्याप्रमाणे दुसऱ्याला द्यावा असं आमची मागणी आहे. जास्ती पैसे देऊन कमी धान्य देत होता आणि ते लोकांपर्यंत व्यवस्थित देत नव्हतं, पोचत नव्हते. त्यासाठी आमची हे तक्रार आहे. आणि तो नेहमी अरेडावीपणा करत होता आणि अंत्योदयवाल्याचे 10 किलो नेहमी हर महिन्याला काटत होता तो. तर का बरं असं करते बा म्हणलं तर नाही बाबा, वरतूनच आम्हाला असं आहे का आम्हाला ते काटाच लागते. कारण गोडाऊन बाबू आहे, तहसीलदार आहे, यांना सगळ्यांना द्यावं लागते. त्यासाठी आम्हाला ह्या सगळं करावं लागते. का द्यावं लागते सगळ्यांना? काय आता ते पैसे वगैरे असेल काही त्यांचे, तर त्यासाठी तो असं म्हणत होता. तर त्यांना द्यासाठी आमचे का बा मुंडके मोडते तू? आमच्या हक्काचं अनाज आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी आम्ही त्याला असं म्हटलं का तू बाकी काही कर पण आमचे मुंडके नको मोडू तू. तर त्याने नाही म्हणजे मला हे 5-10 किलो कुठेही नाही, इथे नाही महाराष्ट्रात कुठे 5-10 किलो हे आम्हाला कापासला. बिलकुल त्याच्यावर बहिष्कार टाकला का बा तू असं आमच्या गोष्टी ऐकत नसेल तर तू आम्हाला नको आहे. तुला जर परवडत नसेल आणि तू आम्हाला हे धान्य वगैरे व्यवस्थित देऊ शकत नसेल तर तू नको. मग यानंतर आम्ही पाहू.